हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पप्पानी ना रसाळ फणस आणलेली हा. तर आता तो पिकलो, आता मी त्याला फोडतलंय. म्हणजे फणसामध्ये दोन प्रकार असतात, कापो आणि बरको. तर हे बरको हा, ह्याचे गरे मस्त गोड असतात. काय कोयत्या बित्याची गरज नाही, हातान पण असं फोडू घेता. तेल लावते हाता कधी, नाही तर सगळे हात ना चिकचिकीत होतले, कारण ते कसं डीक असतं. थोडस ना इकडे खराब आहे बाजूक. हे बघा, ही ना पाव असता. आता म्हणजे लहानपण असल्यामुळे बारकी हा एका पाव म्हणतात. तर ही पाव असताना ती ढोरांगा खाऊक देऊची नसता. आणि ह्याची कापा पण बनवून खातात. कशी हा अर्धी चिली वाटत ती. गरम खाऊन बघते. मस्त गोड. जास्त पिकलो ना त्यामुळे तो त्याची पाव अशी ना येत नाही, अशी कुस्करान येते. वगैरे तेव्हा खाऊक मस्त चवीक एकदम गोड गोड. आणि ह्याच्यात ना हे बघा, आता ह्यो गरो आपण खालो ना की ह्याच्यात जी एक आम्ही घोटिया म्हणतो, हे घोटिया असतात ना, ह्यांची भाजी बनवतात, ते उकडून खातात, खूप मस्त लागतात चवीक. कोकणात ना असो म्हणजे कोकणी माणसाक मालवणी माणसाक असं म्हणतात की बाहेरसून काटेरी आणि आतसून असो घरासारखो रस्सा गोड. तर तो फणस ह्या फणसाची उपमा देतात मालवणी माणसाक. ऐकला असेल तर तुमका नक्कीच माहित असतात की बाहेरून काटेरी दिसता पण आतून घरासारखो रस्सा आणि गोड. माका ना रसाळ फणसच खूप आवडता. रसाळ कसो मस्त लागता चवदार. पण कापो पण बरं लागता, पण माका रसाळ जास्त आवडता. कोणा कोणा कापो आवडता. कापो फणस बाई माका फोडूक येत नाही. मी हो फणस फोडलाय कारण ह्यो कसो हातान असो पेसता. कापो असो कोयत्यान यो फोडूक व्यवस्थित. जास्त पिकलो त्यामुळे ना एका बाजू कसो काळसर दिसत. बघा गरे बघा किती मिळाले. फणस लहान असलं ना तरी गरे खूप होतात मध्ये.
आजसाठी एवढाच. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा माझा व्हिडिओ तुमका आवडलो असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.